बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जे परवानाधारक आडत व्यापारी आहेत त्यांचे जवळपास 28 व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते। मात्र अद्यापही पुढची जी कारवाई ती कृषी उत्पन्न बाजार समितीने केली नाही। मी सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। वास्तविक पाहिलं तर चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जे काही 28 आडत व्यापारी आहेत त्यांचे परवाने जे आहेत ते रद्द करण्यात आले होते। जे 28 व्यापारी आहेत ते या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर म्हणजेच MIDC स्वतःचे दुकानं थाटून शेतकऱ्यांचा माल खरेदी करत होते। वास्तविक पाहता त्या परवानाधारक आडत व्यापाऱ्यांनी याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये शेतकऱ्यांचा माल खरेदी करणं आवश्यक होतं, जेणेकरून कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यापासून उत्पन्न मिळणार होतं। मात्र हा सगळं उत्पन्न बुडवून या आडत व्यापाऱ्यांनी म्हणजे ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनी यार्डाच्या बाहेर शेतकऱ्यांचा माल खरेदी विक्री सुरू केलं होतं। आणि जवळपास 2017 पासून ही जी प्रक्रिया ही सुरू होती। यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्नसुद्धा बुडत होतं आणि जे काही कर्मचारी आहेत बाजार समितीचे त्यांच्यावरती सुद्धा उपासमारीची वेळ आली होती। त्यामध्ये हमाल असतील किंवा बाजार समितीचे कर्मचारी असतील यांच्यावरसुद्धा अन्याय होत होता। मात्र तक्रारकर्त्यांनी तक्रार केल्याच्या नंतर बाजार समितीने यांचे परवाने रद्द केलेत। मात्र आता पुढची जी काय प्रक्रिया आहे त्या संदर्भात आपण बोलूया। काय नेमकी तक्रार होती आणि आता काय पुढची प्रक्रिया असणार आहे? आमची तक्रार आडत व्यापारी कल्याणकारी असोसिएशन संस्थेमार्फत आम्ही तक्रार दिली होती की चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत आणि खरेदीचा परवाना धारण करून काही लोक हे MIDC अनधिकृतपणे व्यवहार करत होते। त्याच्या परिणामी त्यांच्या बाजार समितीचा बाजार शेष हा बुडत होता। तसंच महाराष्ट्र शासनाची जी सुपरविजन फी होती ते सुद्धा ते लोक भरत नव्हते। अशा लोकांच्या बाहेर व्यवहार केल्यामुळे साहजिकच बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या शेतकऱ्यांचा जो माल आहे तो आडतचा खर्च आणि बाजारची सुपरविजन फी शासनाची हा खर्च वजा जाता 101 रुपयांचा भाव फरक पडत होता। त्यामुळे शेतकरी वर्ग इथं येईनासा झाला होता। इथलची आवक कमी झाली होती। परिणामी इथलच्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली। हमाल कामगार असतील, तोलणार असतील, त्यासोबतच बाजार समितीचे जे कर्मचारी आहे त्यांचेही पगार 8-8, 9-9 महिने थकीत झाले होते। त्यांचे पगार होईनासे झाले। त्यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला। ही सर्व परिस्थिती पाहता आम्ही संघटनेच्या वतीने बाजार समितीला तक्रार लेखी दिली होती 29/10/2025 की सदर व्यापाऱ्यांचे परवाने एक तर त्यांचे कायमस्वरूपी रद्द करा आणि त्यासोबतच त्यांच्याकडे जो गैरकायदेशीर त्यांनी आजपर्यंत व्यवहार केला त्या व्यवहाराची शहानिशा तपासणी सगळी करून त्यांच्याकडून बाजार समितीचा शेष व शासनाचा सुपरविजन फी ही वसूल करावी। अन्यथा आम्ही आतले व्यापारीसुद्धा त्यांच्याकडची वसुली होत नाही तोपर्यंत आम्हीही बाजार शेष व सुपरविजन फी देणार नाही। मात्र आता 15 दिवस झाले जवळपास परवाने रद्द करून पुढं अजून काही पाऊल उचललं नाही बाजार समितीने, त्यावर काय निर्णय असणार आहे आपला? बाजार समितीने त्यांचे 15 दिवसाकरता जे कायदेशीर प्रोसेस होती त्याचे त्यांनी निलंबित केलेले आहेत। आता 15 दिवसांची मुदत त्यांची 30 तारखेला संपणार आहे। तर आम्ही आमरण उपोषणाचा जो इशारा दिला होता 25 तारखेपासूनचा बाजार समितीनं संघटनेला लेखी दिलेलं आहे की आम्ही त्यांच्यावर बाजार शेष वसूल करण्याची 100% प्रक्रिया पूर्ण करून बाजार शेष वसूल करू व त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करू। त्यामुळे आम्ही उपोषण थांबवलेलं आहे व त्यांची तारीख ही 30 तारीख ही शेवटची येते। त्यामुळे सध्या तरी आम्ही आमचं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। जर बाजार समितीने ही कारवाई पूर्ण न केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने पूर्ण लढा देण्यास तयार आहोत। आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की जे शेतकरी बाजार समितीमध्ये माल आणत होते म्हणजे बाजार समितीमध्ये परवानाधारक आडत व्यापारी असतात, बाहेरही हेच लोक माल घेत होते, मात्र त्याची काही गॅरंटी होती का किंवा शेतकऱ्यांच्या अनेक प्रकारे फसवणूक झालेल्या आहेत? नाही, याची गॅरंटी बाहेर कोणीही घेत नाही। याचे उदाहरणं याच्या आधी 3-4दा चिखली बाजार समितीच्या परवानावर बाहेर माल घेऊन 3 ते 4 व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। त्याबद्दलच्या सगळ्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक संस्थेमध्ये, बाजार समितीमध्ये तसेच काही प्रकरणं कोर्टात सध्या आज रोजी सुद्धा न्यायालयात सुरू आहे। तर आमचं म्हणणं तेच की शेतकऱ्याची गॅरंटी तिथं पैशाची कोणाशीच राहत नाही। मग यावेळेस जर बाजार समितीच्या परवानावर ते पळवाट काढून बाहेर माल घेतात तर बाजार समितींनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही, शासनाचा पैसा बुडणार नाही, महसूल बुडणार नाही, कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होतील। त्यामुळे आम्ही हा लढा देत आहोत। नक्कीच। तर हे होते आडत व्यापारी संघटनेचे कैलासजी शर्मा अध्यक्ष। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे अनेक वर्षापासून या यार्डाच्या बाहेर जे परवानाधारक व्यापारी आडते आहेत ते
या यार्डाच्या बाहेर शेतकऱ्यांचा माल घेत होते. अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली. ते प्रकरण कोर्टातही चालू आहे. अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजे आत्महत्यासुद्धा करावी लागली अशी परिस्थिती ओढावली होती. मात्र तरीसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीने त्या आडत व्यापाऱ्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. मात्र आता व्यापारी आणि जी असोसिएशन आहे व्यापाऱ्यांची, यांनी आता या संदर्भामध्ये लढा उभारलेला आहे. तात्काळ जर का या यार्डाच्या बाहेर माल घेणाऱ्या आडत व्यापाऱ्यावरती कारवाई केली नाही तर त्यांचा तो लढा जो आहे तो यासमोर चालूच असणार आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया कैलास शर्मा यांनी दिली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.